निफाड तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विद्युत शॉक लागून कडवा पाटात बाप आणि लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते. चाटोरी सावळी परिसरात ही घटना घडली आहे. विद्युत वाहिनीचा शॉक लागून कडवा पाटाच्या वाहत्या पाण्यात बाप आणि 15 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अशोक तात्याबा हांडगे वय वर्ष 59 तसेच त्यांचा मुलगा करण अशोक हांडगे वय वर्ष 15 यांचा या शॉक लागून दुर्दैवी घटनेत मृत्यू झालाय. विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने हे दोघेही वाहत्या पाण्यात पडले. पाण्याचा वेग अधिक असल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतीसाठी प्रयत्न केले, मात्र मदतीपूर्वीच दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. हांडगे कुटुंब हे मेहनती शेतकरी कुटुंब म्हणून ओळखलं जातं. एका क्षणात बाप आणि लेकाचा जीव गेल्याने चाटोरी सावळी परिसरातून शोक व्यक्त केला जातोय. या दुर्दैवी घटनेमुळे विद्युत वाहिन्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून अशा घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती काळजी घेण्याची मागणी आता नागरिकांमधून केली जाते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी, निफाड.